नमस्कार, प्रभू मॅथ्स चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण इयत्ता 6वीचं मॅथ्स पाहणार आहोत। प्रकरण 5 आहे आपलं दशांशापूर्णांक डेसिमल फ्रॅक्शन्स। या प्रकरणातील आपण पाठीमागील व्हिडिओमध्ये एक सराव संच 14 पाहिलेला आहे, प्रॅक्टिस सेट 14 पाहिलेला आहे। आज आपण प्रॅक्टिस सेट 15 पाहणार आहोत। पण प्रॅक्टिस सेट 15 पाहण्या अगोदर आपण आपला जो भाग आहे शोविंग डेसिमल फ्रॅक्शन्स ऑन द नंबर लाईन, की ज्या संख्या रेषेवर आपण दशांश अपूर्णांक दाखवणार आहोत। दुसरा एक महत्त्वाचा पॉइंट आहे की व्यवहारी अपूर्णांकांचे दशांश अपूर्णांकात रूपांतर करणे, कन्व्हर्टिंग अ कॉमन फ्रॅक्शन्स इनटू अ डेसिमल फ्रॅक्शन। दुसरा एक पॉइंट आहे की कन्व्हर्टिंग अ डेसिमल फ्रॅक्शन इनटू कॉमन फ्रॅक्शन्स, म्हणजेच दशांश अपूर्णांकाचे व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करणे। तर हे 3 मुद्दे आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। हा जो पहिला आपला पॉइंट आहे की संख्या रेषेवर आपल्याला संख्या दशांश अपूर्णांक दाखवायचे आहेत। संख्या रेषेवर आपण संख्या दाखवलेल्या आहेत, तुम्ही त्याचा अभ्यास केलेला आहे। इयत्ता 5वी मध्ये आपण संख्या रेषेवर संख्या दाखवलेल्या आहेत। आता आपण इयत्ता 6वी मध्ये दशांश अपूर्णांक हे संख्या रेषेवर आपण दाखवणार आहोत। तर या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण जर अजूनही या चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, जे तयार होणारे पुढील नवीन व्हिडिओ तुम्हाला आपोआप दिसतील। चला आपण पाहूया शोविंग डेसिमल फ्रॅक्शन्स इनटू नंबर लाईन्स। तर दशांश अपूर्णांक संख्या रेषेवर दाखवायचे। दशांश अपूर्णांक म्हणजे काय हे आपण शिकलेलो आहोत। उदाहरणार्थ 1.7 हा जो दशांश अपूर्णांक आहे, हा दशांश अपूर्णांक आपण संख्या रेषेवर दाखवणार आहोत। आता संख्या रेषा कशी काढायची काय हे इयत्ता 5वी मध्ये आपण शिकलेलो आहोत। तरी पण जाता जाता सांगते, संख्या रेषा की सेंटर लाईनला 0 ला आपलं 0 0 येतं, त्याच्यानंतर तुमच्या कंपासच्या पट्टीमध्ये एकक सेमी अंतराचे 1 2 3 4 असे भाग असतात। आता हा जो एकक अंतराचा भाग आहे, ह्या एकक अंतरात एकूण 10 भाग असतात। तुम्ही रेषा मोजा, एकूण 10 भाग असतात। या 10 भागापैकी पहिली जी तुमची थोडीशी 5वी रेषा ही डार्क असते, 0 1 2 जे मेन अंक आहेत, पूर्णांक आहेत, त्यांचे रेषा किंवा अंक ते डार्क असतात। नंतर 5वी रेषा त्याच्यापेक्षा थोडी फेंट असते आणि बाकीच्या ह्या रेषा छोट्या छोट्या असतात। आता हे अपूर्णांक तुम्ही 1 2 3 तुम्ही किंवा संख्या रेषेच्या डाव्या बाजूला -1 -2 हे तुम्ही अंक दाखवता। दशांश अपूर्णांक उदाहरणार्थ 1/7 आपल्याला संख्या रेषेवर दाखवायचे। आता 1.7 म्हणजेच काय, तर 1 हा पूर्णांक झाला, लक्षात घ्या। 1 हा पूर्णांक झाला आणि त्याच्यानंतर 7वी रेषा किंवा 7वं घर, म्हणजेच बघा हा 1 आपला पूर्णांक आणि त्याच्यानंतर 7वं म्हणजे 1 2 3 4 5 6 आणि 7, म्हणजे ही 7वी रेषा इथं आली, म्हणून आपला अपूर्णांक 1.7 इथं हा अपूर्णांक आपल्याला दाखवता येईल। अशा पद्धतीने आपल्याला हा अपूर्णांक दाखवता येईल। आता उदाहरणार्थ -0.4 हा अपूर्णांक आपल्याला दाखवायचा आहे। बघा -0.4 म्हणजेच आता 0 पासून मायनस आहे, म्हणजे संख्या रेषेच्या डाव्या बाजूला लेफ्ट साइडला की 1 2 3 आता 0च आहे, बघा पूर्ण संख्याच नाही, 0च आहे, म्हणजे 0.4 फक्त आपल्याला दाखवायचे। म्हणजे 1 2 3 4 म्हणजे ही 4 रेषा इथं आलेले, म्हणून इथं -0.4 हा आपल्याला अपूर्णांक दाखवता येतो। डेसिमल फ्रॅक्शन आपल्याला शोविंग
ऑन द नंबर लाईन, म्हणजे ह्या आपण अपूर्णांक संख्या रेषेवर दाखवलेले आहेत. अशा पद्धतीनं तुम्ही जे दशांश अपूर्णांक आहेत, मग मायनस असू देत प्लस असू देत, ते दशांश अपूर्णांकावर दाखवायचे आहेत की पूर्ण संख्या, आणि त्याच्यानंतर मग पॉइंट किती आहेत त्या संख्या सरळ तिथून आपण रेषा काय करायचं, मोजत जायचं आणि त्या संख्या आपल्याला संख्या रेषेवर दाखवायच्या आहेत. आता दुसरा पॉइंट काय आहे आपला, तर व्यवहारी अपूर्णांकांचे दशांश अपूर्णांकात रूपांतर करणे, म्हणजे कन्व्हर्टिंग अ कॉमन फ्रॅक्शन इनटू अ डेसिमल फ्रॅक्शन. म्हणजे की आता तुम्हाला एक दशांश अपूर्णांक दिलेला आहे, व्यवहारी अपूर्णांक दिलेले आहे आणि त्याचं दशांश अपूर्णांकात तुम्हाला रूपांतर करायचंय. म्हणजेच काय, आता उदाहरणार्थ तुम्हाला व्यवहारी अपूर्णांक आपला 525 भागिले 10 हा आपला अपूर्णांक आहे. 525 भागिले 10. त्याचं दशांश अपूर्णांकात रूपांतर आपल्याला करायचंय. दशांश अपूर्णांकात रूपांतर करताना बघा खूप सोपं आहे की तुम्हाला जो पूर्ण संख्या दिलेला आहे किंवा जो अंश दिलेला आहे तो अंश पूर्ण तुम्ही लिहायचा. आता जेव्हा छेद 10, 100, 1000 असतील तेव्हा हे दशांश अपूर्णांक दशांश चिन्ह द्यायला सोपं आहे. आता कसं सोपं आहे, तर एकावर जर किती शून्य आहे ते बघायचं. तुमचा जो अंश आहे तो अंश जसाच्या तसा लिहायचा. इथे एकावर किती शून्य आहेत, एकच शून्य आहे, म्हणून आपण एककाकडून मोजत यायची घरं एक. 1 शून्य म्हणून 1 मोजलेले आपण, आणि इथं हा आपला दशांश चिन्ह आलेला आहे. म्हणजेच ह्याचं रूपांतर काय झालेलं आहे, तर 52.5 झालेलं आहे. आता उदाहरणार्थ दुसरा जर तुम्ही घेतला, उदाहरणार्थ 6770 भागिले 100 हा जर असेल दशांश अपूर्णांक, आता याचा आपल्याला दशांश अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे. म्हणजेच बघा जो तुमचा अंश आहे तो अंश तुम्ही जसाच्या तसा उतरून घ्यायचा आहे. आता त्याच्या खाली किती शून्य आहेत, 1 आणि 2, 2 शून्य, 1 आणि 2, म्हणजेच बघा 62.70 हा तुमचा अपूर्णांक झाला. आता समजा तुम्हाला 7/100 हा अपूर्णांक आहे. आता बघा इथं अंश लहान आहे आणि तुमचा छेद मोठा आहे. मग अशा वेळी काय करायचं आहे, तर जेवढी तुमचे शून्य आहेत तेवढे शून्य, 1 आणि 2 शून्य, पण इथं तुम्हाला एकच संख्या आहे. अशा वेळी तुम्ही जेवढी घर आहे ती तेवढा अपूर्णांक तयार करायचा. म्हणजे 2 आहेत शून्य म्हणून 2 अंकी आपण केलेले आहे तयार, आणि ह्याच पुन्हा मग आपल्याला 0.07 किंवा 0.07 असा आपल्याला अपूर्णांक लिहिता येईल. तर अशा पद्धतीनं आपण व्यवहारी अपूर्णांकांचे दशांश अपूर्णांकात रूपांतर करायचं ते अभ्यासलेलं आहे. आता आपण दशांश अपूर्णांकाचे व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे, कन्व्हर्टिंग अ डेसिमल फ्रॅक्शन इनटू कॉमन फ्रॅक्शन्स. आता ह्याचं कसं करायचं, तर बघा उदाहरणार्थ तुम्हाला ह्याचं आपल्याला अशा ह्याच्यात रूपांतर करायचंय. उदाहरणार्थ 228.9 हा तुम्हाला दशांश अपूर्णांक दिलेला आहे. आता ह्याचं आपल्याला व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करायचंय. कसं करणार, तर तुमची जी संख्या दिलेली आहे ती तुम्ही अंशस्थानी संख्या लिहायची, दशांश चिन्ह काढायचं आणि जशीच्या तशी संख्या अंशस्थानी लिहायची. आता 1 लिहायचं आणि दशांश चिन्हानंतर किती संख्या आहे, एकच संख्या आहे, म्हणून एकावर 1 शून्य द्यायचं. बघा खूप सोपं आहे. दुसरा आपण एखादं घेऊया, 778.12. आता ह्याचं काय करणार तुम्ही,
7812 दशांश चिन्ह काढायचं आणि सरळ तो अंशस्थानी अपूर्णांक लिहायचा आणि परत एक आता एक नंतर त्या दशांश चिन्हानंतर किती घरं आहेत किंवा किती संख्या आहेत तर 1 आणि 2 म्हणून 1 वर 1 आणि 2 अशा पद्धतीने द्यायचं म्हणजे हा आपला अपूर्णांक काय झालेला आहे 7812/100 7812 अपॉन 100 म्हणजे बघा की संख्या रेषेवर दशांश अपूर्णांक दाखवणे व्यवहार्य अपूर्णांकाचे दशांश अपूर्णांकात रूपांतर करणे दशांश अपूर्णांकाचे व्यवहार्य अपूर्णांकात रूपांतर करणे कन्व्हर्टिंग अ डेसिमल फ्रॅक्शन इनटू कॉमन फ्रॅक्शन्स कन्व्हर्टिंग अ कॉमन फ्रॅक्शन इनटू डेसिमल फ्रॅक्शन अशा पद्धतीनं आपण हे या व्हिडिओमध्ये शिकलेलो आहोत। आता पुढं आपला प्रॅक्टिस सेट 15 चालू करायचा आहे। आपण प्रॅक्टिस सेट 15 बघूया। त्यासाठी बघा प्रॅक्टिस सेट 15 मध्ये काही प्रश्न दिलेले आहेत। त्यातील पहिला प्रश्न काय आहे बघा। बघा प्रॅक्टिस सेट 15 मध्ये आपला पहिला प्रश्न आहे सेमीच्या मुलांनी बघा की तुम्हाला काही रिकाम्या जागा दिलेले आणि त्या रिकाम्या जागा तुम्हाला भरायच्या आहेत। सेमीची मुलं राईट द प्रॉपर नंबर इन द एम्प्टी बॉक्सेस। मराठी मीडियमची विद्यार्थी बघा चौकटीत योग्य संख्या भरा। तुम्हाला जे गणित दिलेलं आहे उदाहरणार्थ पहिल्या प्रश्नातलं पहिलं गणित आहे तर 3/5 इज इक्वल 3 इंटू तुम्हाला इथं काही संख्या किंवा चौकट भरायच्या आहेत आणि 5 इंटू आता ह्याच्या पुढे तुम्हाला दिलेले आहेत काय दिलेलं आहे तर हा जो छेद आहे हा आपल्याला 10 दिलेला आहे आणि आता कोणती संख्या आपल्याला चौकटीत भरता येईल बघा। कशी ओळखायची आपण आता इथं कोणती संख्या आपल्याला द्यावी लागणार आहे। इथं 10 दिलेला आहे म्हणजेच इथं 10 येण्यासाठी ह्या 5 ला आपल्याला कितीने गुणावं लागणार आहे तर 2 नी गुणावं लागणार आहे म्हणजेच 5 गुणिले 2 5 इंटू 2 इज इक्वल 10 म्हणून इथं सुद्धा आपल्याला 2 नीच गुणावं लागणार आहे। छेदाला 2 नी गुणलं म्हणून अंशाला सुद्धा आपल्याला 2 नीच गुणावं लागणार आहे म्हणजेच 3 दुनी 6। आता 6/10 आपला अपूर्णांक आलेला आहे। आता याचं उत्तर कसं येणार आहे मी तुम्हाला आत्ताच शिकवलं की दशांश अपूर्णांकाचं व्यवहार्य अपूर्णांकात रूपांतर किंवा व्यवहार्य अपूर्णांकांचं दशांश अपूर्णांकात रूपांतर कसं करायचं खूप सोपं आहे। जो हा तुमचा अंश आहे तो अंश तुम्ही जसाच्या तसा लिहायचा आहे। आता इथं किती आहे एकावर एकच शून्य आहे म्हणजेच एकावर एकच शून्य आहे म्हणजेच तुमचं हे दशांश चिन्ह इथं येणार आहे। आता ह्याच्या खाली काहीच नाही पूर्ण संख्या म्हणून शून्य येणार आहे म्हणजेच 0.6 हा आपला अपूर्णांक आलेला आहे। अशा पद्धतीनं हे गणित करायचे। आता पुढचं 2 नंबरचं गणित बघा काय आहे की वेगवेगळ्या तुम्हाला रिकाम्या जागा भरायच्या आहेत। बघा असं तुम्हाला हे गणित दिलेलं आहे 25/8 बरोबर 25 गुणिले इथं 8 गुणिले किती दिलेलं आहे 125 गुणाकार गुणिले दिलेलं आहे म्हणजे जसं इथं आपण छेदाला गुणलं त्याच संख्येने अंशाला गुणलेलं आहे म्हणजेच इथं जिथं छेदाने गुणलेलं आहे तिथं इथं
त्याच संख्येने गुणलेलं आहे. 8 गुणिले 125 त्याचा गुणाकार 1000 आलेला आहे. म्हणजेच 25 गुणिले 125 त्याचा गुणाकार आपला 3125 येणार आहे. आणि ह्याच दशांश अपूर्णांकात रूपांतर केलेलं आहे. बघा 1 2 3 शून्य आहेत, जसाच्या तसा हा पूर्णांक लिहायचा आणि 1 2 3 घरानंतर दशांश चिन्ह द्यायचं आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही ह्या रिकाम्या जागा भरायच्या आहेत. तिसरं गणित आता ह्या दुसऱ्यासारखं आहे आणि चौथंही गणित तुम्हाला असंच आहे. तर ते 2 गणित तुम्ही सोडवा, सोपे आहेत. आता पुढचा प्रश्न, याच प्रॅक्टिस सेट मधला पुढील प्रश्न आपण अभ्यासूया. बघा दुसरा प्रश्न आपला काय आहे तर खूप सोपं आहे की ज्यांना हा भाग अवघड वाटतोय त्यांनी आवर्जून बघा. मला कमेंट्स आलेले होती की दशांश अपूर्णांकाचा जो भाग आहे तो मला अवघड जातोय मॅडम, तर मी तो आता घेत आहे. तो तुम्ही वारंवार बघा. तुमचं व्यवहार्य अपूर्णांकांचं दशांश अपूर्णांकात रूपांतर करणे किंवा दशांश अपूर्णांकांचं व्यवहार्य अपूर्णांकात रूपांतर करणे किंवा पुढील जो भाग आपला गुणाकार आहे तो सुद्धा अत्यंत सोपा आहे. दुसरा प्रश्न आपला काय आहे, सेमीचे स्टुडंट बघा, कन्व्हर्ट द कॉमन फ्रॅक्शन्स इनटू डेसिमल फ्रॅक्शन्स. मराठी मीडियमचे विद्यार्थी बघा, व्यवहारी अपूर्णांकांचे दशांश अपूर्णांकात रूपांतर करणे. व्यवहारी अपूर्णांकांचे दशांश अपूर्णांकात रूपांतर करायचे आपल्याला. कन्व्हर्ट द कॉमन फ्रॅक्शन्स इनटू डेसिमल फ्रॅक्शन्स. त्यातील पहिला प्रश्न आपला काय आहे तर 3/4. आता 3/4 म्हणजेच इथं आपल्याला थोडक्यात आपल्या भाषेत सांगायचं झालं तर या 4 नी 3 ला आपल्याला भाग करायचा आहे, भागाकार करायचा आहे. जसं आपण भागाकार करत होतो तसाच भागाकार करायचा आहे. पण इथं काय आहे की आपल्या ह्या अंशापेक्षा छेद मोठा आहे. ऍक्च्युली आपण भागाकार करत असताना अंश मोठा आणि छेद लहान असतो. इथं उलट आहे. म्हणजेच इथं थोडक्यात आपलं पॉइंट मध्ये म्हणजेच दशांश अपूर्णांकात उत्तर येतं. आता इथं ह्या 4 नी ह्या 3 ला भाग पहिला जातोय का, नाही जात. म्हणून पहिला भाग आपला कितीचा लागतोय तर 0चा लागतोय. म्हणून 0 दिलं. परत दशांश अपूर्णांक द्यायचं, पॉइंट द्यायचा. का पॉइंट द्यायचा तर ह्या 3 ला भाग जात नाही म्हणून आपण काय करणार आहे, या 3 वर 0 घेणार आहे. आता या 3 वर 0 घेतलं म्हणजेच 30 झालं. म्हणजेच 4 7 28. आता 30 मधून 28 गेले, 2 उरले. परत त्याच्यावर 0 घ्यायचा आहे म्हणजे 20 झाले. म्हणजेच 4 5 20. म्हणजे हा आपला पूर्ण भाग झालेला आहे. व्यवस्थित तुम्ही भागाकार करा, बाजूला करा. आता हा भागाकार तुम्हाला असाच करावा लागणार आहे. प्रत्यक्ष भाग करता येणार नाही. म्हणजे तुम्ही तुमचे पाढेपाठ असणे आवश्यक आहे. अजूनही तुमचे पाढेपाठांतर नसतील तर कमीत कमी 20 पर्यंतचे तरी पाढेपाठांतर करा. आता हे पाढे जरी 20 पर्यंतचे तुम्ही पाठांतर केले तरी सुद्धा त्याही पेक्षा मोठ्या संख्येने आपल्याला भागाकार करायचा आहे. तुम्ही आता 5वी मध्ये शिकलेलाच आहात आणि आपला पाड्याचा व्हिडिओ सुद्धा सादर केलेला आहे. तो तुम्ही पाड्याचा व्हिडिओ सुद्धा पाहू शकता. 4 प्रकारे तुम्हाला पाढे कसे तयार करायचे त्या पद्धती सांगितलेल्या आहेत. तर तुम्ही तो व्हिडिओ आवर्जून पहा आणि सबस्क्राईब करा. आता दुसरं यातील गणित काय आहे, 4/5 4/5. आता इथं सुद्धा तीच कंडिशन आहे. म्हणजेच 5 हे अंशापेक्षा मोठे आहे म्हणून आपल्याला पहिला 0चा भाग लावावा लागणार आहे. 0 पॉइंट. पुन्हा इथं 40 घेतले तर 5 48 म्हणजेच आपल्याला 0.8 असं उत्तर मिळेल. अशा पद्धतीनं आपल्याला ही गणितं करायची आहेत सगळी. आता इथं बघा
9/8 9/8. आता इथं मोठा आहे अंश, म्हणजेच आता इथं भाग जाऊ शकतोय. भाग जात असेल तर सरळ घालवायचा भाग. 8 एके 8. बघा आता इथं 1 ने भाग जातोय पहिला. आता पण 8 एके 8 गेल्यावर पुन्हा 1 राहिलेलं आहे आपलं, म्हणजेच पुन्हा दशांश चिन्ह येणार आहे. पुन्हा 1 राहिलेलं आहे, त्याच्यावर 0 घेतलेलं आहे म्हणजे 10 झालेला आहे. म्हणजेच पुन्हा आपल्याला 8 एके 8चाच भाग लागतोय. पुन्हा 2 राहते, 10 मधून 8 गेले, 2 राहिले. पुन्हा त्याच्यावर 0 घेतलेलं आहे तर 20 झालेलं आहे. पुन्हा 8 दुनी 16, 20 मधून 16 गेले की 4 राहिलेले आहेत. पुन्हा त्याच्यावर आपण 0 घ्यायचं म्हटलं तर 40 होते, 4 राहते, म्हणजेच 8×5 40, म्हणजेच 1.125 आपलं उत्तर आलेलं आहे. आता हा जेव्हा भाग कुठपर्यंत करायचा तर हा निश्चेष भाग करायचा. पण जर समजा भाग जात नसेल पूर्ण, आता इथं 125 म्हणजे दशांश चिन्हानंतर 3 दशांश घरापर्यंत आपण भागाकार केलेला आहे. पण जर भाग जात नसेल समजा पूर्ण, तर कमीत कमी 3 घरापर्यंत 4 घरापर्यंत करायचा. पुढची जी पायरी आहे ते तुम्हाला नाही, तरी पण मी तुम्हाला सांगत आहे की जेव्हा तुम्ही 4 स्थळापर्यंत भागाकार करणार आहात तेव्हा तुम्ही चौथं जर 5 किंवा 5 पेक्षा मोठं आलं तर अलीकडच्या संख्येत 1 वाढवून ती संख्या लिहायची असते. तसं इथं तुम्हाला आता तरी नाही, ते पुढं 8वीला आहे. आता पुढचं जे गणित आहे ते गणित घेते. बघा तुम्ही आता चौथं जे गणित आहे ते चौथं गणित तुम्ही सोडवू शकाल. 5वं ही गणित तुम्ही सोडवू शकाल. 6वं गणित बघा 7/25. आता 7/25 म्हणजेच बघा आता 25 आपल्याला 7 आहे वर, म्हणजेच पहिला आपल्याला 0चा भाग घालवावा लागणार आहे. पुन्हा 70 झालेला आहे, म्हणजेच 25चा पाडा म्हणा. 25 एके 25, 25 दुनी 50, 25 त्रिक 75 होते, म्हणून आपल्याला 2चाच भाग घालवावा लागणार आहे. 25 दुनी 50, म्हणजेच 70 मधून 50 गेले, 20 उरले, त्याच्यावर 0 घेतलं तर 200 झाले, म्हणजेच 25×8 200, म्हणजे 0.28 हे आपलं उत्तर आलेलं आहे. आता पुढं 7वं गणित आहे. 7वं गणित घेऊया आपण. 19/200. बघा आता तुम्ही म्हणणार कसं करायचं, तर 19/200 आहे, खूपच मोठी संख्या आहे. पण ह्याच्यापेक्षा ही संख्या नक्कीच लहान आहे, म्हणजेच पहिला आपला 0चा भाग लागणार आहे. आता इथं घेतली आपण 0 तर 190 झालेला आहे. आता 190 झालेला आहे म्हणजेच आपण जरी समजा 200 एके 200चा भाग लावला तरी सुद्धा अजून काय होणार आहे, संख्या कमीच होणार आहे, कमीच होते ह्याच्यापेक्षा. म्हणून पुन्हा एकदा आपण हा 0चा भाग लावलेला आहे. किंवा दुसरी एक पद्धत आहे ह्याच्यात, याही पेक्षा सोपी पद्धत तुम्हाला सांगते. बघा याला भाग घालवा पहिला बेनी. बे एके बे, बे 00, बे 00, बे 9 18, 1 उरलेला दशांश चिन्ह आलेलं आहे, आणि बे 5 10 म्हणजे 9.5 आलेलं आहे. 9.5/100 झालेला आहे हा अपूर्णांक. बघा 9.5/100. आता 10, 100, 1000 जेव्हा छेद असेल तेव्हा आपण शिकलेलो की कसं आपल्याला हे करायचंय. आता ह्याचं बघा की हा तुमचा जो वरची संख्या लिहून घ्यायची जशीच्या तशी, पण लक्षात ठेवायचंय फक्त आपल्याला की दशांश चिन्ह कसे किती आहेत ते. आता इथं ऑलरेडी एक आपलं दशांश चिन्ह आहे आणि ही 2 घरं आहे, म्हणजेच 1 2 आणि हे ऑलरेडी 1 आहे, म्हणजे 3 दशांश चिन्ह आपलं आले पाहिजेत. 3 दशांश चिन्हानंतर 3 घरं आली पाहिजेत, म्हणून 1 2 आणि हे 0 3 आणि पुन्हा दशांश चिन्ह
आणि पुन्हा हे शून्य तुमचं म्हणजे 0.095 असं तुमचं हे उत्तर येणार आहे. हे शून्य का दिलं आपण, तर इथं एक घर आपलं कमी पडतं. हे बघा, हे 2 शून्य झालेले आहेत, म्हणजे ही 2 घरं झालेली आहेत ऑलरेडी. पण इथलं एक आपलं पहिलंच अगोदरचं मूळच दशांश चिन्ह आहे, म्हणजे ते दशांश चिन्ह पण ह्याच्यात आलेलं आहे, म्हणून हे शून्य आपण इथं द्यावं लागलेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीनं हा आपला दुसरा प्रश्नही इथं झालेला आहे. जी 2 गणितं मी ड्रॉप केलेली आहेत ती तुम्ही सोडवा आणि अशा पद्धतीनं व्यवहारी अपूर्णांकाचे दशांश अपूर्णांकात रूपांतर करा. तुम्ही अजूनही संख्या घ्या मनाने आणि याचं प्रॅक्टिस करा. आपला आता तिसरा प्रश्न आहे. मराठी मीडियमचे विद्यार्थी बघा, तिसरा प्रश्न काय आहे. खालील दशांश अपूर्णांक व्यवहारी अपूर्णांक रूपात लिहा. सेमीचे स्टुडंट बघा, कन्व्हर्ट द डेसिमल फ्रॅक्शन्स इनटू कॉमन फ्रॅक्शन्स. जो आपण दुसरा प्रश्न सोडवलेला आहे त्याच्या विरुद्धची क्रिया आपल्याला इथं करायची आहे. पहिलं इथं काय दिलेला आहे प्रश्न आपला 27.5. बघा, खूप सोपं आहे. काय करायचं, तुम्हाला जी संख्या दिलेली आहे ती संख्या तुम्ही अंशात दशांश चिन्ह काढून जशीच्या तशी लिहायची. म्हणजे 27.5 सांगितलेलं आहे, पण आपण 275 लिहिलेलं आहे. पॉइंट काढून टाकायचा, पुन्हा खाली 1 लिहायचा आणि ह्या दशांश चिन्हानंतर किती अंक आहेत ते मोजायचे. इथं किती अंक आहे, 1च अंक आहे, म्हणून एकावर फक्त 1च शून्य द्यायचा आहे. बघा, खूप सोपं आहे. दुसरा प्रश्न 0.007. बघा, 0.007 आहे. आता इथं कुठली आपली संख्या आहे, आता तुम्ही इथं 7 ही एकच संख्या आहे, त्याच्या खाली आपण 1 लिहिलेली आहे. पण दशांश चिन्हानंतर किती घर आहेत ते मोजायचं, चुकायचं नाही. बघा, 1, 2 आणि 3 घर आहेत. इथं म्हणायचं नाही 7 एकच घर आहे. ही 3 घर आहेत. किंवा तुम्ही 0.007 असं लिहिलं तरी चालतंय, पण नुसतं 7/1000 लिहिलं तरी सुद्धा चालतंय. दशांश चिन्हानंतर 3 घर आहेत म्हणून एकावर आपले हे 3 शून्य आलेले आहेत. पुढचं गणित आपलं काय आहे, 90.8. बघा, 908 1 आणि एकच घर आहे म्हणून हे एकच शून्य येणार आहे. पुढं 39.15 3915. पॉइंट न लक्षात घेता सरळ ही संख्या अंशात लिहायची, छेदस्थानी 1 लिहायचं आणि 1 नंतर दशांश चिन्हानंतर किती घर आहेत, 1 आणि 2. तर 1 आणि 2 शून्य द्यायचे. पुढचं गणित बघा, 3.12 म्हणजेच 312/100. 2 घर आहेत म्हणजेच एकावर 2 शून्य आले. आणि पुढचं जे आहे 70.400. आता 70.400. आता ही संख्या आपल्याला कशी करता येईल, तर बघा, आता मी सांगते तुम्हाला, मी सांगितलेल्या पद्धतीत की बाबा आपण दशांश चिन्ह काढायचं आणि तुमची पूर्ण संख्या आहे तसं लिहायचं. पुन्हा छेद खाली 1 लिहायचा. आता छेद खाली 1 लिहिल्यावर दशांश चिन्हानंतर किती घर आहेत बघा, 1, 2, 3. आता हे 3 घर आहेत म्हणून एकावर 3 शून्य दिले.
पण दशांश चिन्हाचं काय गंमत आहे बघा. आता ह्या 2 झिरोला आपण हे 2 झिरो कॅन्सल केले तर आपलं काय येतंय 704/10. 704/10 हे उत्तर येते. दशांश चिन्हानंतर जो उजवीकडे झिरो असतात या झिरोंना किंमत नसते, पण ह्या जर 4च्या पूर्वी जर झिरो असतं, उदाहरणार्थ इथं बघा 7च्या पूर्वी हे 2 झिरो आहेत, ह्याला किंमत आहे म्हणून ह्याचं 7/1000 आलेलं आहे. पण इथं 4 नंतर 0 आहेत त्याला किंमत नसते, म्हणजेच हे झिरोला झिरो आपण कॅन्सल केलेलं आहे, म्हणजेच 70.4 असं तुम्ही वाचन केलं तरी चालते. 70.4. मग आता पुढे तुमचे अजून 4 झिरो असू देत त्याला अर्थ नाही, म्हणजेच इथं 704/10 कारण पॉइंट नंतर एकच घर आलं म्हणून हे 10 आपल्याला आलेलं आहे. दशांश चिन्हात संख्येच्या अलीकडच्या शून्याला अर्थ आहे आणि संख्येच्या नंतरच्या शून्याला अर्थ नाही, हे व्यवस्थित लक्षात घ्या, चुकू नका. इथं चुकायचं सुद्धा येत नाही. जी मी तुम्हाला सांगितले की संख्या दशांश चिन्ह काढून अंशात लिहायची आणि त्याच्या खाली दशांश चिन्हानंतर किती घर आहेत ती घर मोजून आपण शून्य द्यायचे. आता इथं मी तसंच केलेलं आहे, पण पुन्हा मी ह्या शून्याला शून्य हे घालवलेले आहेत म्हणजे उत्तर आपलं बरोबर आलेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्ही हा दशांश अपूर्णांकाचे व्यवहारी अपूर्णांकात किंवा व्यवहारी अपूर्णांकाचे दशांश अपूर्णांकात भागाकार करायचा आहे. आता जेव्हा आपण व्यवहारी अपूर्णांकाचे दशांश अपूर्णांकात भागाकार करतो, रूपांतर करतो, कन्व्हर्टिंग अ कॉमन फ्रॅक्शन इनटू अ डेसिमल फ्रॅक्शन, हे जेव्हा आपण करत आहे तेव्हा 3 प्रकारे तुमच्या लक्षात येईल की म्हणजे छेदस्थानी 10 असताना, 100 असताना, 1000 असताना की आपण ते कसं केलेलं आहे, किंवा जिथं काहीच संख्या नाही मग तिथं आपल्याला झिरो अगोदर लिहावं लागतंय, हे आपण पाहिलेलं आहे की भाग घालवताना. तर अशा पद्धतीनं हे आपण प्रॅक्टिस सेट 15 आपला इथं संपलेला आहे. अजूनही तुम्ही या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुम्ही पुन्हा पुन्हा बघा, लाईक अँड शेअर करा. आज आपण इथंच थांबूया. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.